संध्याकाळ म्हणजे मस्त वाइब्स, थोडं घरातलं काम, थोडा रिलॅक्सेशन आणि थोड्या गप्पा. संध्याकाळची वेळ म्हणजे घरासाठी सगळ्यात महत्त्वाची. दिवसभराचं काम संपलं तरी संध्याकाळचं कुटुंब पूजा आणि फॅमिली टाइम खूप खास असतो. संध्याकाळची सुरुवात झाली आमच्या युवांशच्या मस्तीने. घरभर चॉईसचं किंगडम तयार झालंय. आता सुरू होणार माझं चॉईस क्लीनअप मिशन. आता आधी ही छोट्या राजाची मस्ती गोळा करावी लागणार आणि मग पुढची काम. फ्रेंड्स, माझं रोजचं संध्याकाळचं वर्कआउट म्हणजे चॉईस भरायचं आहे. कारण मी कितीही चॉईस जागच्या जागी ठेवले तरी आमच्या युवांशीचं काम आहे लगेच परत पसारा करणं. असं वाटतंय की घरभरचा खेळणी पसारा म्हणजे त्याचा फुल टाइम जॉब. फायनली चॉईस पॅक झाले आणि आता आमचे युवांश आणि स्वस्तिक दोघेही फ्रेश झाले. संध्याकाळची सगळी धावपळ बघून एकच वाटतं, आईचं लाईफ म्हणजे फुल ऑन कॉमेडी. आणि आता आहे दोघांचा इव्हनिंग स्नॅक्स टाइम. आमच्या युवांश आणि स्वस्तिक साठी मी बनवली होती भाताची खीर. फॅन्सी स्नॅक्स पेक्षाही गरमागरम खीर खाल्ली की दोघेही एकदम हॅपी होते. त्यासाठी सगळ्यात आधी मी थोडा मऊ भात घेतला. मग दूध पावडर घेतली, तिला एका वाटीमध्ये घेऊन पाण्यासोबत डायल्यूट करून घेतली जेणेकरून खीर मध्ये डायरेक्ट टाकली तर तिच्या गाठी नाही होणार. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही हवं तर यामध्ये दूध सुद्धा वापरू शकता. दूध पावडर मुळे खीरीला छान क्रीमी टेक्स्चर येतो. मग भातामध्ये थोडा पाणी घालून त्याला सुटसुटीत करून घ्यायचा आणि गॅसवरती गरम करायला ठेवायचा. तो भात गरम करण्यासाठी नॉनस्टिक भांड्याचा वापर करा कारण त्याने भात तळाला चिकटणार नाही. आणि तुमच्याकडे भांडे नसेल तर भाताला लगातार हलवत राहा. भात थोडा अजून मऊ आणि गरम झाला की त्यामध्ये डायल्यूट केलेली दूध पावडर ऍड करा. मग तूप किंवा घी ऍड करा आणि मग थोडी साखर ऍड करा. साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता. मग व्यवस्थित ढवळून घ्या. सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत गॅस चालू ठेवा. आता आपली खीर छान रेडी आहे खाण्यासाठी. मला वाटतं की मी मास्टर शेफ मॉम झाले. असं संध्याकाळचं स्नॅक्स म्हणजे भाताची गरमागरम खीर युवांश आणि स्वस्तिक दोघांना खूप आवडली. त्यांचा हसरा चेहरा पाहिला की वाटतं आईच्या हातची खीर म्हणजेच खरं हॅपीनेस. खरंच किड्स हॅपी झाले की आईचा सगळा थकवा गायब होतो. ब्रेकफास्ट कम्प्लीट. मला वाटलं आता थोडं आराम मिळेल, पण नाही. युवांशने परत त्याचं फेवरेट काम सुरू केलं, सगळे चॉईस घरभर पसरवणं. खरं सांगू का, त्याच्या मते खेळणी नीट ठेवणं म्हणजे बिगेस्ट क्राइम आहे. अजून चालायला प्रॉपरली शिकतोय, पण युवांशची सायकल पाहिली की लगेच बसायला जातो. याच्या नजरेत ती सायकल म्हणजे फरारी आहे. मोठ्याच्या सायकलवर छोट्याचा हक्क आणि मग दोघांचे डेली फाईट. आता झाली रात्रीची वेळ आणि डिनर तयार आहे. फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इतका. आशा करते तुम्हाला आवडलं असेल. अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे हॅपी अँड एन्जॉय एव्हरी मोमेंट.